हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मराठी ड्रायव्हर ब्लॉग. तर मित्रांनो, आपण ओला उबर रॅपिडो याच्याबद्दल डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकतो. डेलीचे डेली अर्निंग झालं, त्याच्यानंतर डेलीच्या डेली काय प्रॉब्लेम झालं, डेलीच्या डेली ड्रायव्हर भावाला काय काय प्रॉब्लेम आहे, डेलीच्या डेली धंदा कसा आहे, डेलीच्या डेली आपला कसं दिवस कसं जातो, त्याच्यानंतर डेलीचे डेली रोज 4 ते 5 हजार रुपये शक्य आहे का, ह्याच्यावर आपले मित्रांनो डेलीचे डेली व्हिडिओ असतात. मित्रांनो, चॅनलला नवीन जरूर सबस्क्राईब करा. तर पहिले तुम्ही टाइम बघून घ्या. 7:45 पहिले किलोमीटर 0 करून घेऊ. रात्री सीएनजी भरला होता आपण, 0 केलंय. रात्री आपण सीएनजी भरला होता, काल हिंजवडीला होता तेव्हा. काल मस्तपैकी अर्निंग झालं मित्रांनो, 6,300 पैकी मस्तपैकी अर्निंग झाली. आज बघूया आज किती अर्निंग करू आपण. आज तर माझा टार्गेट राहणार आहे मित्रांनो 4,000 रुपये. 4,000 केल्याशिवाय घरी जायचं नाही असं टार्गेट ठरलंय. काल तर 5,000 होतं, 6,500 झाले. कारण की कालचा व्हिडिओ तुम्ही बघून गाडी घ्यायचा नाही करत असाल तर कृपया करून थोडंफार लक्ष द्या. कारण की कालचा जो व्हिडिओ आहे ना, कारण क्रिसमस होतं आणि त्याच्यानंतर हॉलिडे पण हॉलिडे होतं, त्याच्यामुळे लोक बाहेर सुटतात फिरायला, कोणाचं काय असते त्याच्यामुळं. तर काल चांगली इन्कम झाली मित्रांनो. तर बघूया आज आपला टार्गेट येतो कंप्लीट होणार की नाही. आज घरून उशिरा आलोय, थोडंफार अर्धा एक तास उशिराच आलोय. वाघुलीला आलोय मस्तपैकी. तर गाडी आहे मागं पण पुढं पण. ट्रिपची वाट बघते, ट्रिप पडली तर पहिले निघून सटका इथून, कारण की इथं जर दिवसभर थांबलो तर इथून काही ट्रिप पडत नाही. तर बघूया आपल्याला फर्स्ट ट्रिप कुठं पडते आणि आपण कुठं जातो ते. मित्रांनो, तुम्ही टाइम बघा. पहिले 1 वाजला आहे, गाडी 113 किलोमीटर चालली, म्हणजे अजून ते 50 किलोमीटर मतलब 150 किलोमीटर गाडी टोटल चालली आहे. तर विषय असं झाला मित्रांनो, आपण आलो तर सर्व सकाळून घरून कामाला लोकलच्या बिझनेसच्या हिशोबाने. तर घरून निघल्याच्या नंतर ना पहिली ट्रिप आपण कंप्लीट केली होती आपल्या ह्याच्या काय म्हणतात त्याला, पिंपरी चिंचवडला. त्याचे आपल्याला दिले 593 रुपये काहीतरी. ते मस्तपैकी पैसे दिले होते. त्याच्यानंतर तिथं सोडलं आणि सीएनजी वगैरे फिल केलं. तिथं सीएनजी फिल केल्याच्या नंतर ना आपल्याला व्हॉट्सअपला एक ट्रिप पडते, सातारा राऊंड ट्रिप 300 किलोमीटरच्या अंतरमध्ये. आणि कस्टमरला पिकअप करायला गेलो होतो, 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. सीएनजी वगैरे भरला होता आपण तिथं, त्याच्यामुळं मग कस्टमरला पिकअप केलं ना, आता आणलं, नाश्ता वगैरे मस्तपैकी झालंय. आणि तिथं जायचं येतं कुठेतरी साताराच्या पुढे जायचं थोडं, तासगाव काहीतरी आहे तिथं जायचंय. थोडंसं काहीतरी काम आहे त्यांना, जाऊन परत यायचं म्हणते. तर राऊंड ट्रिपचे किती देतो मला मी ट्रिप एंड केल्यावर दाखवतो. तर बघूया आता हे किती वाजता तिथं पोहोचू आपण, त्याच्यानंतर तिथून किती वाजता निघू. सीएनजी वगैरे अर्धी टाकी होती आपल्याकडं. 113 तर गाडी चालली आपण जेव्हा पिंपरी चिंचवडला भरला होता तेव्हापासून. तर आता बघू, आता पण दुसरा किलोमीटर 0 करून मस्तपैकी ॲव्हरेज तर दिलंय. आता 300-400 रुपयाचं सीएनजी बसलं माझ्या हिशोबाने. इथपर्यंत तर आलोय आणि थोडाफार अर्धा तास दूर राहिलंय. मग त्यांना घेऊ आणि तिथून डायरेक्ट आपण निघू डायरेक्ट घरासाठी. तर ट्रिप एंड केल्यावर दाखवतो तुम्हाला टोटल आपल्याला किती पैसे दिले आणि सीएनजी टोटल किती पैशाचं बसलाय. ते टोल पार्किंग आणि जेवणाचं जे आहे ना, ते कस्टमरच देणार आहे. तर ठीक आहे, सीएनजी भरतो पहिले, निघतो आता इथून. तर मित्रांनो, टाइम बघा, 6:05. गाडी 190 किलोमीटर चालली. घ्या, आपण आहे पुसगाव. इथं कस्टमरला आणलं होतं, यांची यात्रा आहे इथं खारीमध्ये गावाकडे. इथं यात्रा आहे, बघू शकता तुम्ही. सीएनजी वगैरे मस्तपैकी भेटले. आता इथून तिथं दर्शन आहे, पुसगावाचं कोणता तरी मंदिर आहे, इथं दर्शन वगैरे करून निघणार आहे आपण मस्तपैकी. आणि किलोमीटरच्या हिशोबाने आहे मित्रांनो, तुम्हाला मी ट्रिप एंड केल्यावर सांगतो किती किलोमीटर झाली आणि काय किलोमीटरच्या हिशोबाने दिला आपल्याला. आपण स्वस्त घेतच नाही मित्रांनो, कारण की आपण जे आहे ना मिनिमम 16-17 रुपये तरी घेतो, त्याच्याशिवाय परवडत नाही, घेऊन तरी काय फायदा म्हणून. तर ठीक आहे मित्रांनो, आय थिंक त्यांचे 300-350-400 पर्यंत होईल. 350 पर्यंत होईल. त्यांचं 300 होतं बोलून काहीतरी, पण ते 350-400 पर्यंत होईल. आणि 10 ते 10 पर्यंत आहे. आता तर 6 वाजले, 4 तास इथून जायला लागणार इथून. बघूया आता, जर सातारा जवळ पडला तर सातारावरून जाऊ. मित्रांनो, तुम्ही टाइम बघा. पहिले 9:17. गाडी 307 किलोमीटर चालली आहे. ह्यांचं तर मीटर इथं संपलं आहे. आता इथून आपल्या किलोमीटरच्या हिशोबाने चालणार आहे काय ते. तर सध्या आपण आहे खेड शिवापूर येथे. कस्टमरला तिथं थांबवलंय चहा प्यायला आणि आपण भरतोय सीएनजी. गाडीमध्ये सीएनजी नव्हतं म्हणून म्हणलं भरून घेऊ. म्हणलं रस्त्यानं तो जो पंप होता ना, ते पण बंद होतं. आणि उद्या आपल्याला पडली आहे महाबळेश्वरची ट्रिप, ते कन्फर्म नाही आहे. पैसे वगैरे सांगितले, तर बघू का कस्टमर काय म्हणते ते आपल्याला. तर इथं सीएनजी वगैरे भरू आणि टोटल तिथं गेल्यावर तुम्हाला सांगतो पैसे वगैरे किती दिले आणि टोटल सीएनजी वगैरे किती बसला आपल्या गाडीमध्ये. सकाळी 400-450, सकाळी 400 रुपयाचं बसलं होतं, 402 रुपयाचं. आता 600-700 रुपये काहीतरी बसेल. आणि टोटल पैसे किती देतो मला मी ट्रिप एंड केल्यावर दाखवतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आज किती इन्कम झाली ते पण दाखवतो मित्रांनो. सकाळची एक ट्रिप आपण कंप्लीट केली होती, त्याच्यानंतर आपण ट्रिपच मारली नाही, डायरेक्ट मीटरच्या हिशोबाने घेतलं होतं, किलोमीटरच्या हिशोबाने ही ट्रिप घेतलं होतं आपण. तर तुम्ही टाइम बघून घ्या पहिले मित्रांनो. 11:02 आणि टोटल गाडी चालली आहे 356 किलोमीटर.
आणि CNG एवढं बाकी आहे, बघू शकता तुम्ही 300 रुपयाचा CNG बसेल. तर आपण केला कस्टमरला ड्रॉप. तर टोटल किलोमीटर झाले मित्रांनो, आणि 17च्या हिशोबाने बघू शकता तुम्ही टोटल होते 6,000 6,500 काहीतरी होते. आणि टोटल टोल वगैरे सगळं इन्क्लूड कस्टमरकडून आपण टोटल 6,500 रुपये घेतले मस्तपैकी. आणि टोटल 330 किलोमीटर होता काहीतरी. आणि टोल आपला काय 125 85 200 250पर्यंत काहीतरी टोल होता. बाकीचं काही लागलं नाही. सातारा राऊंड ट्रिप होती आपली 17 रुपये पर किलोमीटरने मस्तपैकी. आणि मला म्हणायचं मित्रांनो एवढंच, CNG आहे ना ते आपली लागली टोटल किती तुम्हाला सांगतो मी, 700 पहिले सकाळी 700 तर भरलं होतं आपण, तर जाताना लागलं होतं आपल्याला 400, पलीकडून येताना आता भरलं होतं ते काहीतरी 600 650. आता 300 रुपयाचं बसेल मिनिमम धरून घ्या तुम्ही. 400 600 1000 1000 आणि 300 1300 रुपयापर्यंत CNG बसली आहे. आणि सकाळी आपण एक ट्रिप केले होते मस्तपैकी, त्याचे आपल्याला 590 रुपये दिले होते. तर असं करून मित्रांनो आज पण 7,000 व्हायला कम्प्लीट व्हायला आहे, मतलब 7,000च अर्निंग झाली मस्तपैकी आपली. अशी रोज अर्निंग होत नाही मित्रांनो. आता तुम्ही म्हणता काल पण झाली दादा, आज पण झाली म्हणून, तर हे माझ्या लकवर डिपेंड केलं तर त्याच्यामुळे झालं. आणि मी टायमिंगला इथं हजर होतं, त्याच्यामुळे मला तो ट्रिप भेटली जवळच्या जवळ. ते सकाळी काय झालं, मी ट्रिप जसं ड्रॉप केलं होतं ना त्यांना, तर CNG वगैरे भरला. आणि तिथंच मी आपण आपल्या व्हॉट्सअपला बुकिंगवर बघत होतो ट्रिप वगैरे, एखादी चांगली असेल तरच मी घेतो ना, असं तर नाही घेत. मग मस्तपैकी ते व्हॉट्सअपला पडली होती, साधारण राऊंड ट्रिप होतं. आणि लगेच पिंपरी चिंचवडच होतं पिकअप वगैरे. तर ठीक आहे, चालते, काय प्रॉब्लेम, चला म्हणलं लोकल करण्यापेक्षा ठीक आहे. तर आता कस्टमरला गेलो होतो पिकअप करायला, कस्टमरला पिकअप केलं आणि गेलो होतो. आणि त्याच्यानंतर त्यांना येऊन सोडला आता. तर मित्रांनो सध्या तर अर्निंग 7,000 पर्यंत झाली आहे. मला एवढं बेकार झोप आली ना, सगळे डोळे माझे जळतात आहे, खूपच जास्त झोप आली आहे मित्रांनो. झोप असं वाटतं की इथंच गाडी लावून झोपून जावं मस्तपैकी. आणि भूक पण लागली, जेवण वगैरे पण करायचं. बघतो आता, जर ट्रिप पडली तर ठीक, नाही तर माझ्या मित्राकडे जातो मी झोपायला. हिंजवडी फेस 3ला जातो तिकडे झोपायला, कारण की उद्या शनिवार आहे. उद्या पण गाडी पण थोडा खराब झाली आहे. कस्टमरकडून मी 200 रुपये गाडीचे एक्स्ट्रा घेतले होते चार्जेसचे, कारण की कस्टमर आहे ना विमल वगैरे खाणार होते, सगळं गाडीमध्ये सगळं विमलच करून टाकलंय. तर म्हणायचं एवढंच आहे मित्रांनो, की कस्टमर जर गाडीमध्ये काही घाण वगैरे करत असेल तर तुम्ही पण पैसे घ्या त्यांच्याकडून क्लिनिंगचे, कारण की ते थोडंफार असेल तर नॉर्मल असेल तर काही प्रॉब्लेम नाही. एवढं पुडी वगैरे मतलब विमल वगैरे खाऊन जर थुकत थाक करत असेल तर ते कुठेतरी चुकीचं आहे. दुसऱ्याच्या लक्ष्मीवर आपण असं जाऊन घाण केलं तर रॉंग आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी तर सध्या व्हिडिओ एंड करतो, कारण की मला आली झोप. बघू जर ट्रिप भेटली तर ट्रिप, नाही भेटली तर मग आपण डायरेक्ट इथून हिंजवडी फेस 3 जाऊ, तिथं जाऊन मुक्काम थांबू. आणि उद्या तुम्हाला सांगतो काय झालं ते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि टोटल आपली गाडी चालली आज टोटल हे 356 प्लस सकाळचे 50, टोटल 400 किलोमीटर गाडी चालली आहे. त्याच्यामुळे 7,000 झाले. तुम्ही म्हणसा की एवढं कमीमध्ये कसं काय, कारण की सकाळी आपण किलोमीटर 0 केलं होतं जेव्हा जातानी, कारण की आपल्या 3 किलोमीटरच्या हिशोबाने होतं मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. मी पण आता जेवण वगैरे करून जातो घरी, नाही तर मित्राकडे झोपतो मस्तपैकी.